नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की लाडकी बहीण योजना ई-केवायसी पुन्हा मुदतवाढ, लाडक्या बहिणी आनंदी। तर ई-केवायसीसाठी मुदतवाढ मिळाली आहे का? तर आपण इथे कारण बऱ्याचशा लाडक्या बहिणींचे हप्ते हे आता पूर्णपणे बंद झाले आहेत आणि ज्यांना फेब्रुवारी महिन्यामध्ये हप्ता जमा झाला आहे त्यांना देखील मार्च आणि एप्रिलचे हप्ते जमा झालेले नाहीत। महिला व बाल कल्याण विकास विभागाकडे संपर्क केल्यानंतर यांच्याकडून उत्तर मिळत आहे की आपली ई-केवायसी प्रक्रिया अपूर्ण आहे आणि याच्यामुळे आपले पैसे हे थांबवण्यात आले आहे। इथे आपण डॅशबोर्डवर बघायचं आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत खात्यात पैसे जमा होण्यासाठी आणि फॉर्म दुरुस्तीसाठी आपणास ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य होते। शासनाने एक वारंवार त्या ई-केवायसीमध्ये बदल केला। पहिल्यांदा केवायसी असे करा, नंतर अशी करा आणि 2-3 वेळा ही केवायसीमध्ये बदल केला आणि याच्यामुळे काही महिलांनी फक्त एकच टाइम पहिल्यांदा केवायसी केली आणि जी काही नंतर अपडेशन आले होते याच्याकडे बघितले नाही। या केवायसीसाठी आतापर्यंत शासनाकडून अनेक वेळा मुदतवाढ देण्यात आली होती। साधारणपणे ऑक्टोबरमध्ये ही ई-केवायसी प्रक्रिया सुरू झाली होती आणि ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल महिन्यापर्यंत ही मुदतवाढ दिली होती। म्हणजे लाडक्या बहिणींना भरपूर मुदतवाढ होती, तरी देखील बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी दुर्लक्ष केल्याचे आपणास समोर आले आहे। ई-केवायसी आणि पेमेंट संदर्भात स्थिती काय आहे? तर ई-केवायसी मुदत शासनाने ठरवून दिलेल्या ई-केवायसी करण्याची मुदत ही आता मुदत संपली आहे आणि पैसे मिळण्याची स्थिती आपली काय आहे? तर ही मुदत संपल्यामुळे ज्या महिलांची ई-केवायसी प्रक्रिया अपूर्ण आहे, ज्यांचे खाते पडताळणीमध्ये बाद झाले आहे, त्यांचे मासिक 1500 रुपयाचे हप्ते थांबले आहेत आणि मात्र पात्र महिलांचे मागील व चालू महिन्याचे एकत्रित हप्ते जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे। तर आपण आता बघायचं आहे की ई-केवायसीसाठी मुदत वाढली आहे का? कारण बऱ्याचशा माध्यमातून दाखवत आहेत की ई-केवायसीसाठी मुदत वाढली आहे आणि आपण आपली ई-केवायसी करून घ्यायची आहे। लाडक्या बहिणी या सुविधा केंद्रामध्ये, महाई सेवा केंद्रामध्ये गर्दी करत आहेत। तर मी त्यांच्यासाठी सांगू इच्छितो की आपण फक्त आपल्या नजीकच्या महिला व बाल विकास विभागामध्ये संपर्क करायचा आहे आणि त्यांना आपण आपल्या अपात्र झाल्याचे कारण विचारायचे आहे आणि हप्ते जमा झाले नाहीत तर याचे कारण घेऊन आपण पडताळणी करायची आहे की कारण ज्या कारणामुळे आपणास पैसे आलेले नाहीत आणि गव्हर्नमेंटने अपात्रतेचे दिलेले कारण याच्यामध्ये आपण बसतो का? तर आपण आता इथे बघायचं आहे, तर ई-केवायसीसाठी कोणतीही मुदतवाढ देण्यात आलेली नाही आणि जेव्हा शासनाकडून डिसिजन होईल आणि ई-केवायसीसाठी मुदतवाढ मिळेल तेव्हा आपणास सर्वप्रथम अपडेशन करण्यात येईल। तोपर्यंत न्यूज अशी आहे की ई-केवायसीसाठी कोणत्याही प्रकारची मुदतवाढ नाही। लाडक्या बहिणींनी कुठेही विश्वास ठेवू नये, त्यांनी फक्त महिला व बाल विकास विभागाकडे संपर्क करायचा आहे आणि आपले अपात्रतेचे कारण घ्यायचे आहे आणि जर परत ई-केवायसी सुरू झाली तर आमच्या चॅनलवरती सर्वप्रथम अपडेट करण्यात येईल आणि आमच्या या चॅनलमधून मी सरकारला एक विनंती करतो की ज्या खरोखरच गरजू महिला आहेत, लाडक्या बहिणी आहेत, यांच्यासाठी सरकारने परत एकदा विचार करून ई-केवायसी पोर्टल सुरू करावे, जेणेकरून त्या गरजू आणि गरीब महिलांना आपण दिलेला सन्मान निधी 1500 रुपयाचा त्यांच्या खात्यामध्ये मिळेल आणि त्यांचा विकास किंवा दैनंदिन गरजा त्यांच्या पूर्ण होण्यासाठी मदत होईल। मी एवढे सांगतो आणि हा माझा व्हिडिओ संपवतो। तर लाडक्या बहिणींनो, माझा हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा। धन्यवाद।